ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील दिव्य क्षण. आज दिवे घाटात घडलेला प्रसंग हजारो वारकऱ्यांच्या मनात कायमचा कोरला गेला. श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवे घाटातून मार्गक्रमण करत असताना श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या डोक्यावर सूर्यकिरणांनी गोलाकार तेजस्वी वलय निर्माण झाल्याचे अनेक भाविकांनी अनुभवले. वारकरी संप्रदायात अशा दैवी योगांना अत्यंत पवित्र आणि मंगल मानले जाते. श्रद्धाळू भाविकांच्या दृष्टीने हा प्रसंग जणू विठ्ठलाने स्वतः माऊलींच्या पालखीचे स्वागत केलं असा भाव निर्माण करणारा होता. त्या तेजस्वी वलयाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला. ज्ञानोबा तुकारामचा अखंड गजर, टाळ मृदुंगाचा निनाद आणि त्याच क्षणी पडलेले सूर्याचे तेजस्वी किरण यामुळे उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात भक्तीचा आनंद दाटून आला. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर सूर्यप्रकाश, ढग आणि वातावरणातील सूक्ष्म जलकण किंवा धूळकण यांच्या संयोगामुळे काही वेळा अशा प्रकारचे प्रकाश वलय दिसू शकते. परंतु श्रद्धेच्या नजरेतून पाहणाऱ्या वारकऱ्यांसाठी तो केवळ नैसर्गिक प्रकाशाचा खेळ नसून विठ्ठलाच्या कृपेचा आणि माऊलींच्या पालखीवरील दैवी आशीर्वादाचा अनुभव असतो. वारी ही श्रद्धा, समता, प्रेम आणि भक्तीचा महासंगम आहे. अशा अद्भुत क्षणांमुळे वारकरी परंपरेवरील विश्वास अधिक दृढ होतो आणि प्रत्येक भाविकांच्या अंतःकरणात विठ्ठल नामाची ज्योत अधिक तेजाने प्रज्वलित होते. जिथे भक्ती असते तिथे परमेश्वर स्वतः आपल्या अस्तित्वाची अनुभूती देत असतो. हे माऊलीचं आगमन तळावर झालेलं आहे. ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली. आरतीला असलेला संपूर्ण जनसमुदाय माऊलीच्या पालखीच्या त्या ठिकाणी आम्ही उभे आहोत. हे माऊलीचं इथे प्रस्थान झालेलं आहे. माऊलीचं आगमन इथे झालेलं आहे. जेजूर तयारी. आज जेजूर येथे संध्याकाळची आरती, ज्ञानेश्वर माऊलींची संध्याकाळची आरती होत आहे. त्यानिमित्त सर्व दिंड्या येथे एकत्र होत आहेत. माऊलींचं ठिकाण संध्याकाळचं मुक्कामाचं हे रावट्या. आमच्यावारी 27 नंबर दिंडी. या 27 नंबरमधल्या महिला आम्ही घेतलं एवढं काय
पुढे जाऊ द्या मग डिंगट आहे त्यांना पुढे जाऊ द्या डिंगट आहे म्हणायचं पुढं बसलं नाही म्हणायचं डिंगट आहे म्हणायचं मला मग काय